Hello friends, now we start with business ethics. Before starting business ethics, just try to understand the meaning of ethics. Ethics म्हणजे काय? Ethics म्हणजे एक प्रकारे रूल्स अँड रेग्युलेशन. बिझनेस करत असताना बिझनेसमॅनला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की बिझनेस पूर्णपणे कोणावर डिपेंड्स आहे? सोसायटीवरती. आणि बिझनेसमॅनची प्रत्येक ॲक्शन राईट असेल किंवा रॉंग असेल, लिगल असेल किंवा इलिगल असेल, फेअर असेल किंवा अनफेअर असेल, जस्ट असेल किंवा अनजस्ट असेल, ॲक्शन कोणतीही असेल, डायरेक्ट इम्पॅक्ट कोणावरती होणार आहे? सोसायटीवरती. बिझनेसमॅननी घेतलेल्या कोणत्याही ॲक्शनचा परिणाम डायरेक्ट कोणावरती होणार आहे? सोसायटीवरती. मग तो राईटही असू शकतो, रॉंगही असू शकतो, गुडही असू शकतो, बॅडही असू शकतो. सो ती ॲक्शन घेतल्यानंतर आपल्याला कळालं ही ॲक्शन आपण रॉंग घेतली, ही ॲक्शन आपण बॅड घेतली. ॲक्शन घेतल्यानंतर आपल्याला कळाल्यावरती काय फायदा आहे का? सोसायटीला ऑलरेडी आपण हर्ट केलेलं असणार, दुखवलेलं असणार. सोसायटी सपोर्ट काय करणार? काढून घेणार. सो ती ॲक्शन राईट आहे की रॉंग आहे, गुड आहे की बॅड आहे, हे आपल्याला कधी कळणं गरजेचं आहे? ॲक्शन घेतल्यानंतर की ॲक्शन घेण्या अगोदर? बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर मला हे कधी कळलं पाहिजे? ॲक्शन घेण्या अगोदर. तरच मी मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो, टिकू शकतो. ॲक्शन घेतल्यानंतर कळते की ॲक्शन बॅड आहे, ही ॲक्शन इलिगल आहे, ही ॲक्शन अनफेअर आहे, ही ॲक्शन रॉंग आहे. नंतर ॲक्शन घेतल्यानंतर कळून फायदा आहे का? सोसायटी तर ऑलरेडी हर्ट झाले, सोसायटी सपोर्ट काय करणार? काढून घेणार. सो मला हे सगळं कधी कळायला पाहिजे? बिफोर टेकिंग ॲक्शन. मग ती ॲक्शन राईट आहे की रॉंग आहे, लिगल आहे की इलिगल आहे, हे सांगण्याचं काम आपल्याला आपले इथिक्स करतात. एक प्रकारे प्रिन्सिपल्स बोलू शकतो आपण त्याला, आपण तत्व बोलू शकतो मराठीमध्ये, जे आपल्याला सांगणार आहेत की आपली ॲक्शन राईट आहे की रॉंग आहे. आपण बघूया डिटेलमध्ये. मी The term ethics is derived from Greek word. मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारतो काय इथिक्सला ग्रीक मध्ये काय बोलायचे? The term ethics is derived from Greek word ethos. Ethos important for objective. एका मार्क्ससाठी येऊ शकतो आपल्याला fill in the blanks मध्ये. The term ethics is derived from Greek word ethos, which means character. विच मीन्स कॅरेक्टर. म्हणजे हे इथिक्स आपल्याला आपलं कॅरेक्टर मेंटेन करण्यासाठी खूप मदत करतात, खूप हेल्प करतात. ॲज अ बिझनेसमॅन जोपर्यंत मी माझं कॅरेक्टर चांगलं ठेवतोय, कॅरेक्टर कधीपर्यंत माझं चांगलं राहणार? जोपर्यंत मी रिलेशन्स चांगलं मेंटेन ठेवतोय तोपर्यंत. एखादी रॉंग ॲक्शन केली, एखादी इलिगल ॲक्शन केली, कॅरेक्टर संपलं ना मार्केटमध्ये, सपोर्ट संपला सगळं. सो हे कॅरेक्टर मेंटेन करण्यासाठी मला कोण हेल्प करते? इथिक्स. कारण इथिक्स मला ॲडव्हान्समध्ये कळवतात की ॲक्शन राईट आहे की रॉंग आहे. इथिक्सने सांगितलं राईट आहे तर मी परफॉर्म करणार, रॉंग सांगितलं तर ती ॲक्शन मी परफॉर्म करणार नाही, म्हणजे रिलेशन खराब व्हायचा संबंध येणारच नाही. सो फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? द टर्म इथिक्स इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड इथॉस, विच मीन्स कॅरेक्टर. इथिक्स इज अ ब्रांच ऑफ सोशल सायन्स. इथिक्स इज अ ब्रांच ऑफ सोशल सायन्स. का सोशल सायन्सचं? का? कारण इथिक्स आपण कोणाशी रिलेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय? चांगलं मशीन्सशी, रॉ मटेरियलशी की सोसायटीशी? इथिक्स आपल्याला कोणाशी रिलेशन मेंटेन करायला सांगतायत? सोसायटीशी ना. सो इथिक्स इज अ ब्रांच ऑफ सोशल. मी इथिक्स कशासाठी फॉलो करतोय? कारण मला सोसायटीला दुखवायचं नाहीये. माझे इथिक्स मला काय सांगणार आहेत? गुड ऑर बॅड, फेअर अँड अनफेअर, जस्ट अँड अनजस्ट, ॲक्शन घेण्याच्या अगोदर. का? कारण मला कळलं पाहिजे की माझी ॲक्शन कशी आहे. राईट असेल तर मी घेणार, फेअर असेल तर मी परफॉर्म करणार, रॉंग असेल, अनफेअर असेल तर मी परफॉर्म करणार नाही. म्हणजे मी कोणाशी रिलेशन मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतोय? सोसायटीशी. म्हणून इथिक्स इज अ ब्रांच ऑफ सोशल सायन्स. त्याने दिले बघा पुढे, विच डील्स विथ द कन्सेप्ट. आपल्याला कोणते कन्सेप्ट सांगते इथिक्स? सच ॲज राईट ऑर रॉंग, गुड ऑर बॅड, फेअर अँड अनफेअर, जस्ट अँड अनजस्ट, लिगल अँड इलिगल, मोरल अँड इमोरल इन रिस्पेक्ट ऑफ ह्युमन ॲक्शन. म्हणजे माझे इथिक्स मला काय सांगतात की कोणती ॲक्शन घेण्या अगोदर की ती ॲक्शन राईट आहे की रॉंग आहे, गुड आहे की बॅड आहे, फेअर आहे की अनफेअर आहे, जस्ट आहे की अनजस्ट आहे, लिगल आहे की इलिगल आहे, मोरल आहे की इमोरल आहे, हे कळणं गरजेचं आहे. हे कळणं गरजेचं? हो, यस, हे कळणं गरजेचं आहे. कारण हे
जर का ऍडव्हान्स मध्ये कळालं तर माझ्याकडून ऑलवेज ऍक्शन राईटच जाणार, फेअरच जाणार, जस्टच असणार आहे त्या सगळ्या ऍक्शन. म्हणजे माझा आणि सोसायटीचं रिलेशन खराब व्हायचे संबंध येणार नाही. इथपर्यंत कळलं तुम्हाला? एकदा रीड करूया आपण पुन्हा एकदा. द टर्म इथिक्स इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड. ग्रीक मध्ये काय बोलायचे? इथॉस. इथॉस म्हणजे काय? तर विच मीन्स कॅरेक्टर. So ethics is a branch of social science because ethics helps to maintain good relation with the society. That's why ethics is a branch of social science which deals with the concepts such as right or wrong, good or bad, fair and unfair, just and unjust, legal and illegal, moral and immoral in respect of human action. It is a science of moral value. मोरल व्हॅल्यू बिन आपण नैतिकता जपतोय, चांगलेपणा जपतोय बिझनेसचा आणि सोसायटीचा. इट इज अ सायन्स ऑफ मोरल व्हॅल्यू. आपण आपल्या चांगलेपणा सोसायटीला दाखवतोय. एखादी रॉंग ऍक्शन घेतली तर आपण सोसायटीशी वाईट होणार. सो इट इज अ सायन्स ऑफ मोरल व्हॅल्यू विच गाइड्स, जे गाईड करतो बिझनेसमॅनला, ऍक्शन्स ऑफ इंडिव्हिज्युअल ग्रुप्स. हे इथिक्स आपल्याला एक प्रकारे गाईड करतात ऍक्शन घेण्यासाठी. कशासाठी? तर आपलं रिलेशन चांगलं झालं पाहिजे, आपले रिलेशन सोसायटी सोबत चांगले राहिले पाहिजे यासाठी. इन शॉर्ट इथिक्स रेफर्स टू कोड ऑफ कंडक्ट. थोडक्यात सांगायला गेलं तर इथिक्स काय? कोड ऑफ कंडक्ट. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे डूज अँड डोंट्स. कोड ऑफ कंडक्ट म्हणजे डूज अँड डोंट्स. हे आपल्याला काय सांगतात की बिझनेसमॅनने बिझनेस करताना काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, जेणेकरून तुमचं आणि सोसायटीचं रिलेशन चांगलं राहील. सो इन शॉर्ट इथिक्स रेफर्स टू कोड ऑफ कंडक्ट दॅट गाईड, जे आपल्याला गाईड करतात कशासाठी? डे टू डे बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप्स. मिनिंग कळते तुम्हाला? ही लाईन कळली तुम्हाला? इट इज अ सायन्स ऑफ मोरल व्हॅल्यू. मोरल व्हॅल्यू म्हणजे आपण सोसायटीची व्हॅल्यूज जपण्याचा प्रयत्न करतोय, सोसायटीची मनं जपण्याचा प्रयत्न करतोय, सोसायटीशी रिलेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे रिलेशन मेंटेन करण्यासाठी मला माझे ऍक्शन्स ऍडव्हान्स मध्ये कळणं गरजेचं आहे. जे मला कोण सांगतंय? इथिक्स. म्हणजे इथिक्स मला सांगतात की काय करायचं आणि काय करायचं नाही. डूज अँड डोंट्स, त्यालाच काय बोलतो आपण? कोड ऑफ कंडक्ट. सो इन शॉर्ट इथिक्स, थोडक्यात सांगायला गेलं तर इन शॉर्ट इथिक्स रेफर्स टू कोड ऑफ कंडक्ट that guide day-to-day behavior of individual and groups. Meaning कळलं तुम्हाला? एकदा रीड करूया सगळ्यांनी meaning. The term ethics is derived from Greek word ethos, which means character. Ethics is a branch of social science which deals with the concepts such as right or wrong, good or bad, fair and unfair, just and unjust, legal and illegal, moral and immoral in respect of human action. It is a science of moral value which guide action of individual groups. In short, ethics refers to code of conduct that guides day-to-day behavior of individual and groups. That's it. Meaning part is over. The definition. In the first lecture, I already told you, whenever you write a definition, the source of definition is more important. Now this definition is given by Webster Dictionary. We have to mention whenever we write a definition. Ethics is defined by Webster's Dictionary as a moral principle. Ethics म्हणजे काय? moral principle. moral principle म्हणजे आपण इथे moral values, नैतिक values म्हणजे नैतिक रिलेशन्स, गुड रिलेशन्स इन शॉर्ट. ॲज अ मोरल प्रिन्सिपल्स. इथिक्स काय? मोरल प्रिन्सिपल आहेत विच डिटरमाइन्स, जे ठरवतात काय? राईटनेस और रॉंगनेस ऑफ पर्टिक्युलर ऍक्ट और अन ऍक्टिव्हिटी. इन शॉर्ट त्यांना डेफिनेशन मध्ये काय सांगायचं आहे की इथिक्स हे मोरल व्हॅल्यूज जपण्यासाठी आहेत, जे आपल्याला प्रत्येक वेळी सांगत असतात ऍक्शन घेताना की ऍक्शन राईट आहे की रॉंग आहे. राईट असेल तर आपण ऍक्शन घेणार, रॉंग असेल तर आपण ऍक्शन घेणार नाही. आणि नाही रॉंग ऍक्शन घेतली, ऑलवेज राईट ऍक्शन घेतल्या तर आपलं आणि सोसायटीचं रिलेशन्स ऑलवेज चांगलं राहणार. मोरल व्हॅल्यूज ऑलवेज जपल्या जाणार. सो डेफिनेशन कळली तुम्हाला? सोर्स ऑफ डेफिनेशन काय? वेबस्टर्स डिक्शनरी. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. ॲज अ मोरल प्रिन्सिपल which determines, जे ठरवणार आहेत काय? the rightness or wrongness of particular act or an activity. That's it, meaning definition. Okay, features of business ethics. मी प्रत्येक क्वेश्चनच्या बाजूला ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. तुम्हाला पॉईंट रीडिंग लक्षात ठेवण्यासाठी इझी जावेत यासाठी. जेव्हा क्वेश्चन पूर्ण एक्सप्लेन करून होईल तो व्हिडिओ तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा बघा. काही व्हिडिओज आपले 20 मिनिटाचे आहेत, काही व्हिडिओ आपले 40 मिनिटाचे आहेत. सो जे व्हिडिओज छोटे आहेत ते तुम्ही तीनदा, चारदा बघू शकता. जे मोठे आहेत ते वन शॉट बघितले, तुम्हाला कळाले, इट इज ओके. नाही कळाले तर तुम्ही ते दोनदा, तीनदा वॉच करू शकता. आणि आम्ही ऑनलाईन लेक्चर न घेण्यामागचा तोच पर्पज आहे. झूमवरती कसं आपण मीटिंग घेतली, एकदा एक्सप्लेन केलं, क्लोज झालं.
तुम्हाला कळलं नाही कळलं तुम्ही पुन्हा रिपीट बघू शकत नाही. ह्या रेकॉर्डेड लेक्चरचं बेनिफिट एकच होतं की एकदा बघून नाही कळालं तुम्ही सेकंड टाइम बघू शकता. सो या रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही प्रत्येकाने दोनदा तीनदा दिवसभरामध्ये बघितल्या पाहिजे. आणि ह्या पॉईंट हेडिंग लक्षात ठेवण्यासाठी हे ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत मी तुम्हाला. प्रत्येक क्वेश्चनच्या बाजूला हे ॲब्रिव्हिएशन्स आहेत. ना आपण बघणार आहोत फीचर्स ऑफ बिझनेस इथिक्स. फर्स्ट दिला आहे मोरल व्हॅल्यूज. इथिक्स कशासाठी फॉलो करतो आपण? मोरल व्हॅल्यूज जपण्यासाठी. मोरल व्हॅल्यूज म्हणजे काय तर नैतिकता, चांगलेपणा जपण्यासाठी. जेवढे तुम्ही चांगले राहणार सोसायटी सोबत, जेवढे रिलेशन तुमचे चांगले राहणार सोसायटी तेवढा तुम्हाला सपोर्ट देणार, तेवढा तुमचा बिझनेस अप 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 प्रोग्रेस करत जाणार. सो फर्स्ट पॉईंट काय दिला? मोरल व्हॅल्यूज. तो घ्या आपण. बिझनेस इथिक्स इज कन्सर्न विथ मोरॅलिटी इन बिझनेस. हे पण ऑब्जेक्टिव्ह लेक्चरचं तुम्हाला काय? बिझनेस इथिक्स इज कन्सर्न विथ डॅश इन बिझनेस. कशासाठी फॉलो करतो इथिक्स मी? तर फॉर मोरॅलिटी इन बिझनेस. नैतिकता, चांगले रिलेशन जपण्यासाठी. कोणासोबतचे चांगले रिलेशन? सोसायटी सोबतचे. सो फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? बिझनेस इथिक्स इज कन्सर्न विथ मोरॅलिटी इन बिझनेस. इन टुडेज वर्ल्ड बिझनेस कम्युनिटी इज लार्जली डिपेंडंट अपॉन सोसायटी. आजच्या काळामध्ये बिझनेसमॅन मॅक्सिमम कोणावर डिपेंड आहे? सोसायटीवरती. अँड इट्स ॲक्शन्स लाईक राईट ऑर रॉंग, लिगल ऑर इलिगल, ज्या काही तुम्ही ॲक्शन घेणार आहेत मग ती राईट असेल, रॉंग असेल, लिगल असेल, इलिगल असेल, हॅव डायरेक्ट इम्पॅक्ट. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होणार आहे कशावरती? ऑन द वेलबिंग अँड वेलफेअर ऑफ द सोसायटी. राईट घ्या ॲक्शन, रॉंग घ्या, गुड घ्या, बॅड घ्या, कोणतीही ॲक्शन घ्या, त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कोणावरती होणार आहे? सोसायटीवरती होणार आहे. मग तो इम्पॅक्ट चांगला झाला तर वेल अँड गुड, पण जर का तो वाईट झाला तर आपल्यासाठी लॉस आहे ना तो. सो फर्स्ट सेकंड थर्ड लाईन कळली तुम्हाला? फर्स्ट लाईन काय दिली त्यांनी? बिझनेस इथिक्स इज कन्सर्न विथ, कशाशी रिलेटेड आहे? मोरॅलिटी इन बिझनेस. सेकंड लाईन सांगणार तुम्ही? इन टुडेज वर्ल्ड बिझनेस कम्युनिटी इज लार्जली डिपेंडंट अपॉन सोसायटी अँड इट्स ॲक्शन लाईक राईट ऑर रॉंग, लिगल ऑर इलिगल, हॅव डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन वेलबिंग अँड वेलफेअर ऑफ द सोसायटी. देअरफॉर इट इज नेसेसरी. तुमची प्रत्येक ॲक्शन सोसायटीवरती इफेक्ट करणार आहे ना. तुमची प्रत्येक ॲक्शन कोणावरती इम्पॅक्ट करणार आहे? सोसायटीवरती. सो देअरफॉर इट इज नेसेसरी दॅट बिझनेस कम्युनिटी कंडक्ट इट्स ॲक्टिव्हिटी विथ सेल्फ चेक अँड हॅव्हिंग सेल्फ कंट्रोल. त्यामुळे बिझनेसमॅननी कोणतीही ॲक्शन घेत असताना आधी सेल्फ चेक केला पाहिजे आणि त्याच्यावरती सेल्फ कंट्रोल पाहिजे. अँड कीप इन माइंड द इंटरेस्ट ऑफ द सोसायटी ॲज अ होल. आणि ॲक्शन घेत असताना त्याने लक्षात घेतलं पाहिजे की सोसायटीतला एकही जण दुखावला जाणार नाही. कारण एकही जण दुखावला गेला तरी आपल्या बिझनेसला खूप मोठा फरक पडू शकतो. मग हे ॲक्शन घेण्यासाठी गायडन्स करण्याचं काम कोण करत आहे? बिझनेस इथिक्स. कारण इथिक्स आपल्याला ॲडव्हान्समध्ये सांगतात ना की ॲक्शन राईट आहे की रॉंग आहे. रॉंग बोलले तर प्रश्नच येत नाही ती ॲक्शन घ्यायचा. अनफेअर बोलले तर प्रश्नच येत नाही ती ॲक्शन घ्यायचा. मी कधी ॲक्शन घेणार? जर का ती ॲक्शन राईट आहे, ती ॲक्शन फेअर आहे, तरच मी ती ॲक्शन परफॉर्म करणार. म्हणजे माझं आणि सोसायटीतलं रिलेशन ऑलवेज चांगलंच राहणार. पॉईंट कळतोय तुम्हाला? पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी? मोरल व्हॅल्यू. रीड करायचं सगळ्यांनी माझ्यासोबत. बिझनेस इथिक्स इज कन्सर्न विथ मोरॅलिटी इन बिझनेस. इन टुडेज वर्ल्ड बिझनेस कम्युनिटी इज लार्जली डिपेंडंट अपॉन सोसायटी and its action like right or wrong, legal or illegal, have direct impact on the well-being and welfare of the society. Therefore, it is necessary that business community conduct its activity with self-check, having self-control, and keep in mind the interest of the society as a whole. Point number 1 कळालं तुम्हाला? Moral value. Now point number 2. Relative term. छान पॉइंट आहे, बघूया आपण. Ethics is a relative term. That is, the concept of morality and immorality differ from one individual to another or from one society to another. What is moral in one society may be immoral in another society. ह्यात त्यांना काय सांगायचं की इथिक्स म्हणजे आपण काय करायचं आणि काय करायचं नाही. काय मोरल आणि काय इमोरल हे आपण नाही ठरवायचं. हे कशावर डिपेंड आहे? तर सोसायटीवरती डिपेंड आहे. ज्या सोसायटीत तुम्ही गुड्स विकणार आहात, ज्या सोसायटीत तुम्ही बिझनेस करणार आहात, त्या सोसायटीवर डिपेंड आहे की ती ऍक्शन मोरल आहे की इमोरल आहे, लिगल आहे की इलिगल आहे. सो हे इथिक्स मी स्वतः डिसाइड करणार नाही. इथिक्स कशाशी रिलेटेड आहे? सोसायटीशी. आता फॉर एक्झाम्पल ह्या 2 सोसायटी आहेत. इथे सगळे आहेत ना अशी माणसं राहतात की ज्यांना दारू हे पाप वाटतं आणि इकडे सकाळ संध्याकाळ दुपार चालूच असते.
मग इकडे जर का तुम्ही दारू विकायला गेले तर तुम्हाला ते काय बोलणार, ती ऍक्टिव्हिटी मोरल आहे की इमोरल आहे? इमोरल. तीच ऍक्टिव्हिटी इथं परफॉर्म केली तर तुम्हाला देव माणूस मानणार ते. तिथे ही ऍक्टिव्हिटी काय असणार? मोरल असणार. म्हणजे एकच बिझनेस प्लॅन आहे, ह्या सोसायटीत गेला तर ती ऍक्टिव्हिटी परफॉर्म करत नाही कारण तिथे काय ती इमोरल आहे, पण ह्या सोसायटीत गेलं तर मला परफॉर्म करावी लागणार कारण ती ऍक्टिव्हिटी काय? मोरल आहे. म्हणजे इन शॉर्ट मोरॅलिटी आणि इमोरॅलिटी कशावर डिपेंड आहे? सोसायटीवरती ना, सोसायटीशी रिलेटेड आहे ना. काही गोष्टी एका सोसायटीत मोरल असतात तर दुसऱ्या सोसायटीमध्ये इमोरल असतात. जसे इथे दारू इमोरल आहे, नको इकडे कोणालाच, पण इकडे जर का नाही दिले तेही लोक जीव घेतील, त्यामुळे इकडे द्यावीच लागणार. म्हणजे इथे ती ऍक्टिव्हिटी काय? मोरल आहे. म्हणजे हे इथिक्स चेंज होत आहेत. मी माझे रूल्स अँड रेग्युलेशन चेंज करतोय कशानुसार? सोसायटीनुसार. कळतंय तुम्हाला? म्हणून इथिक्स कोणाशी रिलेटेड आहे? सोसायटीशी. सो पॉइंटचं नाव काय दिलं त्यांनी? रिलेटिव्ह टर्म. कळतंय तुम्हाला? काय दिलं बघा, इथिक्स इज अ रिलेटिव्ह टर्म दॅट इज द कन्सेप्ट ऑफ मोरॅलिटी and immorality differs from one individual to other or from one society to other. मी सगळ्यांसाठी सेम इथिक्स, सगळ्यांसाठी सेम रूल्स अप्लाय करू शकत नाही. ह्या सोसायटीत हे ऍप्लिकेबल आहे, त्यांना ऍक्सेप्टेड आहे, तर मी तिकडे ते अप्लाय करणार, पण ह्यांना ते नको आहे, मी तिकडे ते अप्लाय करणार नाही. म्हणजे माझे रूल्स अँड रेग्युलेशन, माझे इथिक्स मी ऍडजस्ट करतोय कशानुसार? समोरच्या सोसायटीनुसार. म्हणजे इथिक्स ही कशाशी रिलेटेड आहे? तर समोरच्या सोसायटीशी. सो फर्स्ट लाईन दिले, इथिक्स इज अ relative term that is the concept of morality and immorality differ from one individual to other or from one society to other. What is moral in one society may be immoral in another society. Point number 2. Point number 3, interest of society. ह्यात त्याने काय सांगायचं बघूया आपण. बिझनेस इथिक्स इम्प्लाइज दॅट, सेंटेन्स ब्रेक केलाय, रीड करताना तुम्हाला सेंटेन्स छोटं छोटं करून, म्हणजे डायरेक्ट सेंटेन्स लक्षात राहत नसेल तर तुम्ही ब्रेक करून ते रीड करू शकता. बिझनेस इथिक्स इम्प्लाइज दॅट द बिझनेस मस्ट वर्क इन द इंटरेस्ट ऑफ द सोसायटी अँड देन टू इट सेल्फ. काय कळतंय तुम्हाला? इथिक्स काय सांगतायत की बिझनेसमॅनने बिझनेस करत असताना आधी कोणाचा फायदा बघायचा आहे? सोसायटीचा. बिझनेस मस्ट वर्क इन द इंटरेस्ट. इन द इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट म्हणजे इथे फायद्यासाठी, बेनिफिटसाठी. तुम्ही कोणाचा फायदा बघायचा आधी? सोसायटीचा. अँड देन टू इट सेल्फ. कारण तुम्ही अगोदर सोसायटीचा फायदा बघितला ना, सोसायटीला खुश ठेवलं ना, तर सोसायटी तुम्हाला असा सपोर्ट करणार ना चांगल्या प्रकारे की ऑटोमॅटिक तुमचा प्रॉफिट काय होणार? वाढणार. सो इथिक्स काय सांगतायत? द बिझनेस मस्ट वर्क इन द इंटरेस्ट ऑफ सोसायटी, म्हणजे सोसायटीच्या फायद्यासाठी आधी काम करा, and then to itself, मग स्वतःचा फायदा बघा. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. काय रिस्पॉन्सिबिलिटी बिझनेस ऑर्गनायझेशनची? तुम्हाला माहिती पुढचं. टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ ऑल दोज ग्रुप्स लाईक एम्प्लॉईज, शेअर होल्डर्स, कन्झ्युमर्स एक्सेट्रा टू कॉन्ट्रीब्यूट टू द सक्सेस ऑफ द बिझनेस. आज माझा बिझनेस कोणामुळे चाललाय? आज मी कोणामुळे कमवतोय? एम्प्लॉई, कन्झ्युमर, शेअर होल्डर यांच्यामुळे मी कमवतोय, यांच्यामुळे माझा बिझनेस चालू आहे. सो फर्स्ट मी ह्या लोकांचं वेलफेअर बघणार, ह्या लोकांचं भलं बघणार, ह्या लोकांना खुश करणार, ह्या लोकांना सॅटिस्फाय करणार. त्यांना सॅटिस्फाय केलं, एम्प्लॉईला चांगला पगार दिला, एम्प्लॉई अजून जास्त काम करणार, कोणाचं प्रॉफिट वाढणार? बिझनेसचा. शेअर होल्डरला जास्तीत जास्त डिव्हिडंड दिला, मला एक्स्ट्रा पैसा पाहिजे, शेअर होल्डर देणार, हसत हसत देणार. कन्झ्युमरला चांगल्या क्वालिटीचे गुड्स दिले, कन्झ्युमर मॅक्झिमम गुड्स घेणार, प्रॉफिट कोणाचा वाढणार? बिझनेसचा. म्हणजे अगोदर जर का मी सोसायटीला हॅपी ठेवलं तर ही लोक ऑटोमॅटिक मला हॅपी ठेवणार ना. सो बिझनेस करताना मी आधी कोणाचा फायदा बघणार? स्वतःचा. कोणाचा फायदा बघणार? स्वतःचा की सोसायटीचा? ऑफकोर्स सोसायटीचा. सो लाईन काय दिली बघा, रीड करूया आपण सगळेजण. बिझनेस इथिक्स इम्प्लाइज दॅट द बिझनेस मस्ट वर्क इन द इंटरेस्ट ऑफ द सोसायटी अँड देन टू इटसेल्फ. It is the responsibility of business organization to protect the interest of all those groups like employees, shareholders, consumers, etc. who contribute to the success of the business. Now point number 4. Business society relationship. Business ethics set terms and standard. Business ethics set the terms and standard to understand business society relationship. बिझनेसमॅनला हे रिलेशनशिप कळणं खूप गरजेचं आहे, कारण बिझनेस पूर्णपणे कोणावर डिपेंड्स आहे? सोसायटीवरती. सो सोसायटीच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत आपल्याकडून, त्या बिझनेसमॅनला कळणं गरजेचं आहे. आणि जे अंडरस्टँड करून घेण्यासाठी, जे समजून घेण्यासाठी आपल्याला कोण हेल्प करतात? इथिक्स. सो लाईन काय दिली बघा, बिझनेस इथिक्स सेट्स टर्म्स अँड स्टँडर्ड
टू अंडरस्टँड बिझनेस सोसायटी रिलेशनशिप. इट इंडिकेट्स, बघा इथिक्स आपल्याला सांगतात व्हॉट सोसायटी एक्सपेक्ट फ्रॉम द बिझनेस अँड व्हॉट इट थिंक्स अबाउट द बिझनेस. एकदा का आपल्याला कळलं की सोसायटीचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत आपल्याकडून, आपण त्या फुलफिल करायच्या. मग हे एक्सपेक्टेशन कळल्या पाहिजेत ना, मग ते एक्सपेक्टेशन सांगायचं काम कोण करतं आपल्याला, इथिक्स. पॉईंट नंबर 4 कळतोय तुम्हाला, काय दिलं पॉईंट हेडिंग त्यांनी, बिझनेस सोसायटी रिलेशनशिप. बघूया आपण एकदा. बिझनेस इथिक्स सेट द टर्म्स अँड स्टँडर्ड टू अंडरस्टँड बिझनेस सोसायटी रिलेशनशिप. इट इंडिकेट्स व्हॉट सोसायटी एक्सपेक्ट फ्रॉम बिझनेस अँड व्हॉट इट थिंक्स अबाउट द बिझनेस. पॉईंट नंबर 4 कळालं तुम्हाला. नाउ पॉईंट नंबर 5, प्रोव्हाइड फ्रेमवर्क. फ्रेमवर्क म्हणजे तुम्हाला माहिती आहे फ्रेम म्हणजे काय, बघा ही फ्रेम आहे, दिसेल. सोसायटीमध्ये बिझनेस करत असताना, सोसायटी राहू दे, तर मी तुम्हाला अगोदर एक एक्झाम्पल देतो. आपण कुठे राहतो, सोसायटीमध्ये. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात पण आपण त्या करत नाही. फॉर एक्झाम्पल, लहानपणी तुम्हाला आठवत असेल, एखादी वस्तू तुम्ही मागितली तुमच्या आई वडिलांकडे, नाक्यावर गेल्यावरती, बाजारात गेल्यावरती, आणि त्यांनी नाही दिली की लगेच तिकडेच खाली बसून डायरेक्ट आपण पाय सोडायला सुरुवात करायचो. आता तुम्ही मोठे झालेले आहात, आता जा बाजारात त्यांच्यासोबत आणि त्यांनी एखादी वस्तू नाही दिली, तुम्ही करता का ते, नाही करत ना. का नाही करत, सोसायटी काय बोलेल आपल्याला, आजूबाजूचे लोक काय बोलतील असं केलं तर. इवन कधी कधी आपल्याला एखाद्याचा राग आला तर आपण त्याला शिव्या वगैरे देतो किंवा अपशब्द वापरतो त्याला. तो समोर असेल तर असंच रस्त्याने जाताना तुम्ही जोरजोरात शिव्या देत जा, कोणी सोबत नाही तुमच्या, किती वाटलं, राग आला तुम्हाला त्याला खूप, त्याला आताच भेटून आले, त्याने डोक्यात गेलं तुमच्या, तुम्ही निघाले त्याच्या इथून आणि तुम्हाला तर त्याला शिव्या द्याव्याशी वाटत, तुम्ही रस्त्याने जोरजोरात शिव्या द्यायला लागले, देणार का तुम्ही शिव्या? तो असेल सोबत तर ठीक आहे, नसेल तर देणार का एकटे तुम्ही, नाही देणार, कारण सोसायटी आपल्याकडे वेगळ्या नजरेने बघेल. इवन काही वेळा बघा, आपलं एखादं फेवरेट सॉन्ग असेल, आपण हेडफोन कानात टाकतो आणि फुल व्हॉल्यूम सोडतो आणि मग आपल्याला असं नाचावंसं वगैरे वाटतं रस्त्याने जाताना, नाचतो आपण. आठवते कधी नाचलेलं वगैरे, असं एकटेच चालले आणि मध्येच नाचायला लागले तुम्ही, नाचता तुम्ही, नाही नाचत. किंवा एखादं फेवरेट सॉन्ग आहे आणि ते घरामध्ये असेल तर आपण कानात कॉल टाकलं की आपण पण बोलतो ते सॉन्ग, रस्त्याने जाताना जोरात तुम्ही गाता का ते सॉन्ग, नाही गात ना. म्हणजे प्रत्येक वेळी आपण काय विचार करतो, सोसायटी काय बोलेल, सोसायटी ऍक्सेप्ट करेल का, सोसायटी काय थिंक करेल. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही काय करताय, सोसायटीत राहत असताना सोसायटीने दिलेल्या ह्या फ्रेमच्या आत, ह्या सीमारेषांच्या आत राहून आपलं लाईफ काय करताय, जगताय. ह्याच्या बाहेर गेले की तुम्हाला माहिती की सोसायटी आपल्याला ऍक्सेप्ट करणार नाही. सो आपण ह्याच्या आतमध्ये राहून आपलं लाईफ काय करतोय, जगतोय. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या वाटतात पण आपण करत नाही, कारण सोसायटी काय बोलेल. म्हणजे आपण सोसायटीने दिलेल्या त्या फ्रेमच्या आतमध्ये राहतोय. सेम बिझनेसमॅनला आपण सोसायटीत बिझनेस करताना त्या फ्रेमच्या आतमध्ये राहूनच बिझनेस करायचंय. जे सोसायटीला ऍक्सेप्टेबल आहे तेच करायचंय, जे ऍक्सेप्टेबल नाहीये ते करायचं नाही. आणि जर का ते केलं तर सोसायटी बिझनेस करू देणार नाही. बघूया आपण. लाईक अँड इंडिव्हिज्युअल, म्हणजे जसं आपण ह्या दायऱ्यांच्या आतमध्ये राहतो, त्या सीमारेषांच्या आतमध्ये राहतो, त्या चौकटीच्या आतमध्ये राहतो, तसंच बिझनेसमॅनला पण राहणं गरजेचं आहे. सो लाईक अँड इंडिव्हिज्युअल, बिझनेस इज ऑल्सो बाउंड बाय, बाउंड म्हणजे बांधला गेलाय तो, बाय सोशल रूल्स अँड रेग्युलेशन. जसं आपण बांधले गेलेलो आहोत ह्या चौकटीच्या आतमध्ये, तसा बिझनेसमॅन देखील बांधला गेलेला आहे ह्या चौकटीच्या आतमध्ये. बिझनेस इज एक्सपेक्टेड टू कन्फाइन, कन्फाइन मीन्स कंडक्ट, confine means conduct. Business is expected to conduct its activities within the limit of social, legal, cultural and economic environment. म्हणजे काय, बिझनेसमॅननी पण सोसायटीमध्ये काम करत असताना ह्या चौकटीच्या आतमध्येच राहून त्याचं काम करायचं आहे. सो बिझनेस इज एक्सपेक्टेड टू कंडक्ट इट्स ऍक्टिव्हिटीज विदिन द लिमिट ऑफ सोशल, लीगल, कल्चरल अँड इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. पॉईंट नंबर 5 कळतोय तुम्हाला, एकदा रीड करूया आपण सगळं. पॉईंट हेडिंग दिले त्यांनी, प्रोव्हाइड फ्रेमवर्क.
Like an individual, business is also bound by social rules and regulation. Business is expected to confine its activities within the limit of social, legal, cultural, and economic environment. Point number 6, universal application. Now, universal means सगळीकडेच आज जेवढे बिझनेस आहेत तेवढ्या सगळ्यांना इथिक्स हे कंपल्सरी फॉलो करावे लागतात. कारण इथिक्स आपल्याला हेल्प करतात सोसायटीशी रिलेशन मेंटेन ठेवण्यासाठी. आणि आज बिझनेस कोणताही असला तरी तो सगळा पूर्णपणे कोणावर डिपेंड्स आहे? सोसायटीवर. की तो छोटा असला, मोठा असला, सोशल असू द्यात, कमर्शियल असू द्यात, प्रायव्हेट असू द्यात, पब्लिक असू द्यात, कोणताही बिझनेसमॅन घ्या, तो प्रत्येक बिझनेसमॅन कोणावर डिपेंड आहे? सोसायटीवरती. त्यामुळे प्रत्येकाला रिलेशन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि मग ते रिलेशन मेंटेन करण्यासाठी प्रत्येकाला इथिक्स फॉलो करावे लागतात. म्हणजे इथिक्स हे सगळ्याच ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल आहेत. सगळ्याच ऑर्गनायझेशनमध्ये अवेलेबल आहेत. सो त्याला आपण काय शब्द वापरणार? युनिव्हर्सल. युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडेच. सो फर्स्ट टाइम आपली बघा, बिझनेस इथिक्स ॲज युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. युनिव्हर्सल म्हणजे सगळ्याच बिझनेसमध्ये ॲप्लिकेबल आहे. सो बिझनेस इथिक्स ॲज युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. इट इज ॲप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सगळ्या प्रकारच्या बिझनेस ऑर्गनायझेशन ॲप्लिकेबल आहे. वेदर इट इज स्मॉल ऑर बिग, सोशल ऑर कमर्शियल, अँड प्रायव्हेट ऑर पब्लिक. बिझनेस कोणताही असू द्यात, स्मॉल असू द्यात, बिग असू द्यात, सोशल असू द्यात, कमर्शियल असू द्यात, प्रायव्हेट असू द्यात, पब्लिक असू द्यात, बिझनेस आहे ना, मग तो कोणावर डिपेंड आहे? सोसायटीवरती. मग सोसायटीशी रिलेशन मेंटेन करणं गरजेचं आहे. रिलेशन मेंटेन करण्यासाठी इथिक्स फॉलो करणं गरजेचं आहे. सो आज प्रत्येक जण इथिक्स फॉलो करत आहे. सो इथिक्स इज युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. कळतंय तुम्हाला? रीड करू एकदा आपण. पॉईंट नंबर 6, युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. सगळेजण रीड करतील माझ्यासोबत. बिझनेस इथिक्स हॅज युनिव्हर्सल ॲप्लिकेशन. It is applicable to all business organization, whether it is small or big, social or commercial, private and public. Okay. Now point number 7, guiding principle. Business ethics are the guiding principle. Guiding principle म्हणजे एक प्रकारचे आपल्याला गायडन्सच देत आहेत ना, मार्गदर्शनच करतायत ना. ऍक्शन घेण्याच्या अगोदर आपल्याला सांगतायत. काय सांगतात? आपण मीनिंग मध्ये बघितलेलं की ती ऍक्शन राईट आहे की रॉंग आहे, फेअर आहे की अनफेअर आहे, जस्ट आहे की अनजस्ट आहे, लिगल आहे की इलिगल आहे, मॉरल आहे की इमोरल आहे. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्शन्स आपल्याला कधी सांगतायत? ते ऍक्शन घेतल्यानंतर की ऍक्शन घेण्याच्या अगोदरच सांगतायत. म्हणजे एक प्रकारे आपल्याला ते काय करतायत? गाईड करतायत बिझनेस करण्यासाठी. सो फर्स्ट लाईन दिले, बिझनेस इथिक्स आर द गायडिंग प्रिन्सिपल विच हेल्प टू डिफरन्शिएट. जे आपल्याला हेल्प करतात फरक दाखवायला. काय? गुड ऑर बॅड, रॉंग ऑर राईट, एक्सेट्रा इन बिझनेस ऍक्शन्स. सिंपल पॉईंट आहे. बिझनेस इथिक्स आपल्याला फरक दाखवतात आपल्या ऍक्शन मधला, की ऍक्शन राईट आहे की रॉंग आहे, गुड आहे की बॅड आहे. मग आपल्याला कळालं ऍक्शन राईट आहे, आपण घेणार. रॉंग सांगितली तर आपण घेणार नाहीच. गुड आहे, ऍक्शन कळली तर आपण परफॉर्म करणार. बॅड सांगितली तर परफॉर्म करणार नाही. म्हणजे इथिक्स आपल्याला एक प्रकारे काय करतात? गायडन्स देत आहेत, मार्गदर्शन देत आहेत. कशासाठी? बिझनेस ऍक्शनसाठी. पॉईंट नंबर 7 कळालं तुम्हाला? यस ऑर नो? एकदा रीड करा सगळ्यांनी माझ्यासोबत. गायडिंग प्रिन्सिपल्स. Business ethics are the guiding principles which help to differentiate good or bad, wrong or right, etc. in business actions. Now point number 8, code of conduct. Code of conduct म्हणजे मगाशी सांगितलं मी तुम्हाला, do's and don'ts. Business ethics like code of conduct, जे आपल्याला सांगतात की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. डूज अँड डोंट्स. बिझनेस इथिक्स लाईक कोड ऑफ कंडक्ट्स विच प्रोव्हाइड्स गाईडलाईन्स टू रेग्युलेट बिझनेस ऍक्टिव्हिटीज. जे आपल्याला गाईडलाईन्स प्रोव्हाइड करतात. कशासाठी? टू रेग्युलेट. रेग्युलेट म्हणजे चालवण्यासाठी. काय चालवण्यासाठी? बिझनेस ऍक्टिव्हिटीज. कशा प्रकारे? ऑन लिगल, मोरल, सोशल अँड इथिकल प्रिन्सिपल. इट प्रिस्क्राइब्स, जे आपल्याला सांगतात व्हॉट शुड अँड शुड नॉट बी डन फॉर वेलफेअर ऑफ द सोसायटी. जे आपल्याला सांगतात क्लिअरली की आपण सोसायटीच्या भल्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. कळतंय तुम्हाला? पॉईंट नंबर 8 काय दिलं हेडिंग? कोड ऑफ कंडक्ट. एकदा रीड करूया. बिझनेस इथिक्स लाईक कोड ऑफ कंडक्ट विच प्रोव्हाइड्स गाईडलाईन्स टू रेग्युलेट बिझनेस ऍक्टिव्हिटीज ऑन लिगल, moral, social and ethical principles. It prescribes what should and should not be done for welfare of the society.
दीज आर द फीचर्स ऑफ बिझनेस इथिक्स. ॲज अ ॲब्रिएशन मी सुरुवातीला दिलेलं आहे. एकदा व्हिडिओ बघून नाही समजला तर 2 वेळा 3 वेळा 4 वेळा तो बघा, जेणेकरून हा कन्सेप्ट क्लिअर होईल. एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा.